हाय दोस्तों, नमस्कार। स्वागत है आपका फिर से मेरे नए ब्लॉग में। तो दोस्तों, आज अभी मैं मेरी बेटी को मेरी वाइफ के पास छोड़कर मैं जस्ट थोड़ा आगे आया हूँ और गाड़ी खड़ा किया हूँ। और मैं अभी इंतज़ार कर रहा हूँ, पोर्टर मैंने चालू कर दिया है। मैं इंतज़ार कर रहा हूँ कोई ट्रिप आए तो मैं उठाऊँ और जाऊँ। तो दोस्तों, वीडियो अगर आपको अच्छा लगता रहेगा, मेरे वीडियो पसंद आते रहेंगे, लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो दोस्तों। और दोस्तों, कुछ कमेंट रहेगा तो आप कमेंट में बोल भी सकते हैं। आपका जो कुछ भी रहेगा कि मेरे वीडियो में कुछ कमी रहेगी तो आप बता भी सकते हो मुझे कि हाँ, आप ऐसा करो या वैसा करो। तो मैं पूरा उस पर फोकस करूँगा दोस्तों। और इस वीडियो में अभी मैं आपको बताना दोस्तों, इस वीडियो में आपको क्या होगा दोस्तों कि इस वीडियो में एक मुझे भाड़ा मिलता है। एक भाड़ा मिलता है मुझे। वो भाड़ा नहीं कि दोस्तों, मल्टीपल ट्रिप रहता है उसके अंदर। वो 660 रुपये का भाड़ा रहता है, पूरा 660 का भाड़ा रहता है। पहला ही ट्रिप रहता है मेरा सुबह का। मैं उसको उठा लेता हूँ। देखो, मेरे को भाड़ा भी आ गया है, मतलब ट्रिप मुझे आ गया है वो। इसको उठाने के बाद क्या होता है ना दोस्तों, बहुत बड़ी प्रॉब्लम हो जाती है। मैं आपको आगे बताऊंगा क्या होता है। पहले मैं भाड़े उठाते रहता हूँ, मतलब इसमें भाड़े उठाते रहता हूँ। देखो, अभी मैं मल्टीपल ट्रिप है ये, मैं आपको दिखाता हूँ।100 meters, turn right to take the shoe turn, left off 4 to 3 kilometers. Take the second right to take the shoe turn, left off 4 to 3 kilometers.
तो दोस्तों ये जो क्या होता है अभी इधर इतना मेरे को भटकना पड़ता है ना, ये लोकेशन क्या बराबर दिखाता नहीं है। इतना मेरे को प्रॉब्लम हो जाता है, मैं इतना भटकता हूँ इतना धूप में कि मतलब वो मुझे लोकेशन ही नहीं मिलता है। वो जो है जहाँ से मुझे पिकअप उठाना है, पहला पार्सल मुझे उठाना है, वो मिलता ही नहीं है। इतना ढूंढ ढूंढ के परेशान हो जाता हूँ मैं। लोकेशन इधर कभी बताता है कभी उधर बताता है, तो उधर रास्ता तो होना चाहिए, जहाँ पे लोकेशन बता रहा है वहाँ पे रास्ता ही नहीं था। मैं सोच रहा हूँ यार अभी करूँ क्या, ये तो ऐसा लफड़ा हो रहा है। तो इधर से गाड़ी घुमा रहा हूँ, उधर से गाड़ी घुमा रहा हूँ, मैं इधर से ले रहा हूँ, उधर से ले रहा हूँ। मेरे को दिमाग ही नहीं काम कर रहा है यार, किधर से जाओ। अभी इधर रास्ता ही नहीं दिखा रहा, आगे रास्ता बंद है। रास्ता बता रहा है पर आगे तो रास्ता ही नहीं ना पर जाने के लिए। मैं वही सोचता हूँ यार अभी करूँ क्या। फिर कैसे कैसे करके दोस्तों मैं उधर पहुँचता हूँ, फाइनली उधर पहुँचता हूँ दुकान पे उसके। देखो मैं बताता हूँ आपको। काय आहे पार्सल? ठीक आहे पार्सल. अच्छा तो दोस्तों मैं आ गया। ये नहीं क्या एक मतलब कुछ मेटल का कुछ बनते यहाँ पे पार्ट, मतलब तो उधर ही मैं आया था। वो पार्ट लेके जाने के थे मुझे, तो उधर ही मैं आया हूँ। अभी उनका कुछ लिखा पढ़ी चालू रहता है, कुछ चलान बिलान बनाने का रहता है, तो मैं रुकता हूँ। वो चलान बिलान बनाते रहते तब तक रुकता हूँ मैं। इधर मेरा कम से कम 15 मिनट जाता है, 15-20 मिनट में इधर ही चला जाता है। वो चलान बिलान बनाते रहते हैं, तो वो एकदम धीरे धीरे लिखते रहते हैं। क्योंकि तो वो मुझे बाद में बताता है कि मुझे मार लगा है हाथ पे, तो इसके लिए मैं हाथ पे ज़्यादा मतलब नहीं काम नहीं कर पाता हूँ, इसके लिए धीरे धीरे लिख रहा हूँ। आप बोलेंगे नहीं तो इतना धीरे धीरे क्यों कर रहे हो, ठीक है। तो मैं बोलता हूँ कोई बात नहीं, आप लिखो आराम से, आपके हाथ पे मार लगा तो क्या कर सकते हैं आप, ठीक है। उनका बोलता है वो क्या बता रहा था कि मेरे हाथ पे मार लगा हुआ है बहुत पहले से, तो क्या उनका हाथ ज़्यादा काम नहीं करता है। तो मैं वही उनको बोलता हूँ ठीक है आराम से लिखो, कोई प्रॉब्लम नहीं, मैं बैठा हूँ। फिर वो लिखने बिकने के बाद मैं भी साइन करता हूँ, फिर मैं पार्सल लेके निकलता हूँ। 210 रुपये वाचवले आता पण एवढे पेट्रोलमध्ये गेले असते पैसे। इथं कॅल्क्युलेटर घेतं हे पुन्हा डिस्प्ले ना याच्यामध्ये सगळं सगळं सांगतं ते किती किलोमीटर चालली ओला काय। आहे? हा ओला. याच्यामध्ये कसं म्हणजे कमीवाली पण भेटते. याच्यामध्ये कमीवाली पण भेटते ना, ती टायरमध्ये मोटर असते। याला बेल्ट आहे ना, हा हिला बेल्ट, त्याला मोटर असते. हा त्याला टायरमध्ये हे असते। ते टायरमध्ये असलं तर कसं आहे ते पण चांगलंच आहे, पण काय पिकअप नाही घेतो. पिकअपचं बात नाही। कधी म्हणजे कसं आहे कुठं आपटलं बिपटलं गाडी हां खड्ड्या बिड्ड्यामध्ये तर प्रॉब्लेम येतो त्या। मोटर डॅमेज होतो. हा मोटर डॅमेज होणार, साधी साधी गोष्ट आहे ना। याच्यावर जास्त माल वरतून वाहत नाही ना. पाण्यामध्ये आपण नाही चालू शकत जास्त, याच्यावर जास्त माल वाहत नाही ना आपल्याला. नाही 100 भरपूर किलो गाडी आपण कट्टा बिट्टा ठेवू शकतो. 100 किलो जाता आरामशीर। हा का? पण ओला आपल्या पोटरमध्ये नाही चालत नाही 100 किलो, 20 किलोचं लिमिट आहे। हा का? हा नाही म्हणजे आपलं घरचं काही हा, पोतं बितं, आरामशीर. मंडई बिंडी असं काही. आरामशीर घेऊन जाऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे। गाडी तगडी आहे, फक्त काय थोडं मला एकच गोष्ट नाही आवडली, टायर नाही आवडले याचे। छोटे डायरेक्ट छोटे नाही, प्लेन टायर आहे। ट्यूबलेस आहे ना. ट्यूबलेस आहे पण प्लेन आहे, गाडी स्लिप मारते। पडली ती गाडी. 2 वेळा पडली आहे, मी पण पडलो आहे त्यासोबत। पण काय आता ठीक आहे, पण मला टायर नाही का अशी पेट्रोल सारखं नाही माहित असेल. नाही पेट्रोल सारखं नाही। असं पेट्रोलची गाडी आहे, तिथे घास कसा जरा त्याचं वेगळंच फील आहे। याचं कसं आहे ना, याच्यामध्ये म्हणजे माणूस थकत नाही जास्त। व्हायब्रेशन नाही ना. हां याच्यामध्ये तुम्हाला असं माहीत नाही पडणार। तुम्ही आता हे मला बघा, मला वाटतं काय 40-50 किलोमीटर असेल हे आता जे चाललं गाडी परवडते. हां पेट्रोलचे पैसे वाचतात तो कोण, नाही तर बाकी काय आहे मी बोलतो, बाकी पेट्रोलच्या गाडीमध्ये जी मजा आहे याच्यामध्ये नाही आहे। एक प्रकारे घरची लेडीज वगैरे पण ठीक आहे. हां त्यासाठी ठीक आहे। मी गेलो होतो, हा का? मला सांगितली कॉस्ट 1.5 लाखाच्या पुढं कुठली गाडी नाही. 1.5 लाखाच्या पुढं जरा ठीकठाक गाडी भेटते, त्याच्या आतमध्ये कुठे. हां मग तेच बोललो ना, ते मला 1.5 लाखामध्ये पडली आहे। हीच 1.5 म्हणजे 2मध्ये गेली मला। किती केलं डाऊन पेमेंट? मी 5,000 किती केलं? 5,000. 5,000 मग मी तर घेत पण नव्हतो। या लोकांनी एवढे फोनवर फोन केले, मी फक्त बघायला गेलो हां
माझा सिव्हिल वगैरे त्यांनी चेक केला ना, त्यांनी बघितलं सिव्हिल चांगलं आहे. हप्ता किती तुमचा येतो 5,000. आणि डाऊन पेमेंट 5,00,000. हां, एवढं फोनवर फोन केले मला, विचारू नका सर या ना, काय आलं सर, असं आहे तसं आहे, हे ते. सबसिडी भेटली असेल ना. हां, सबसिडी पण भेटली ना. बोला सर, बोला आता मला बघतो जरा मी. ते लोक मला ते गाडी तिथे गेले शोरूमवरती, मला 20,000 बोलले डाऊन पेमेंट. मला 20 नाही करू शकत, 10 करू शकतो. आता 10 पण माझ्याकडून ॲडजस्ट नव्हते होत 2-4 दिवसामध्ये. तर त्यांचे फोनवर फोन, सर या ना, या ना, काय आलं सर, या ना. मी फोनच नाही उचलत होतो त्यांचा. मग मला मॅसेज केला एकदा व्हॉट्सअपवरती, सर या आज 5,000 ऑफर आहे, 5,000 भरा आणि घेऊन जावं. बोललं ठीक आहे येतो. मग तुमच्या मंडळीच्या नावावर गाडी ना. नाही, माझ्याच नावावर आहे. लेडीज नाव थोडं फरक पडतो. नाही नाही, सबसिडीवर भेटतो. आता काय ते तर मला माहीत नाही काय. अजून पण जमा झाली सबसिडी ना. झाली, ते पहिलेच कट करून भेटते याच्यामध्ये. हां, ठीक आहे. चालेल. तर मित्रांनो, पहिला पार्सल मी पिकअप केलाय. तर मी निघतो दुसरा पार्सल घेण्यासाठी निघतो मी दुसऱ्या लोकेशनवरती. तर मित्रांनो, बघूया दुसरा पार्सल काय आहे आणि कुठे आहे, बघूया. आपण जाऊया तिकडे पण. तर फटाफट मी पण गाडी बोलतो, चला फटाफट चालू निघू फटाफट. कारण की मला दोन पार्सल पिकअप करायचं म्हणून मला ड्रॉप लोकेशनवर पण जायचं. ड्रॉप पण कमी कमी मला वाटतं 35 किलोमीटर होता ड्रॉप. तर दाखवतो तुम्हाला मी पुढं. फोटो से आया था। ATM का डालेगा सर? ATM मॉल एक सीट चाहिए। एक सीट? हाँ। मिनट बोल के 3 मिनट खाली। कोटरा से आया था। पेरी चौक का कुछ सामान लेके जाना है। कोटरा से आया था। किसका? पेरी चौक। पेरी चौक? हाँ, पुणे। क्या नंबर कुछ है? बालाजी। हाँ, बालाजी की मेटल हाउस। बालाजी मेटल हाउस है ना, वो अलग अलग है। नहीं, बालाजी स्टील। बालाजी स्टील हाउस है। नाम बताओ क्या सामने वाले का नाम? कापसे नहीं, PMR इंडिया ऐसा कुछ लिखा है। हाँ, PMR बरोबर। कम में लगाई है, 3 अलग 2 कहीं कम में ले लेंगे।
ये 2 पार्सल दिए।
मित्रांनो बघा, फायनली लोकेशनवर पोहोचलोय मी. तर इथं पोहोचल्यानंतर मी त्यांना परत फोन करतो एकदा. मला वाटतं मी कमीत कमी त्यांना 4-5 वेळा फोन करतो पुण्या ट्रिपमध्ये, कारण की त्यांचे मल्टिपल पार्सल असतात, तर मल्टिपल जागा उचलायचे असतात. पण हा व्यक्ती मला एकदा पण नाही बोलत की माझे 3 पार्सल आहेत, 3 पार्सल. एकदा पण मला असं बोलत नाही की 3 जागेहून पार्सल उचलायचे तुम्हाला, 3 जागेहून पार्सल उचलायचे. मला 2 जागेच बोलतो, 2 जागे ठिकाणी जायचे, 2 ठिकाणी जायचे, 2 ठिकाणी जायचे, 2 पार्सल, म्हणजे असंच बोलतो तो सारखं. 2 ठिकाणी तुम्हाला पार्सल उचलायचे, 2 ठिकाणी तुम्हाला पार्सल उचलायचे. मग मी होतो ठीक आहे. बोला ओके होऊन जाईल. पण तो असा नाही बोलत की तुम्हाला 3 ठिकाणी जाऊन पार्सल उचलायचे, 3 ठिकाणीचे पार्सल आहेत. आता मी बोललो यार 2 जागे तुम्ही पार्सल, म्हणजे 2 जागेची, म्हणजे एकच मल्टी ट्रिपमध्ये 2च ठिकाणी ट्रिप म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं होतं की 2 ठिकाणी पार्सल जाऊन उचलायचे. पण हा असं सांगत नाही, मला क्लिअर नाही सांगत की हा बाबा मला 3 ठिकाणी जायचे पार्सल उचलायचे, कारण की 3 ठिकाणी पार्सल आहे माझे. 3 ठिकाणातून तुम्हाला 3 पार्सल घेऊन यायचे इकडं. मला तो बोलतो 2 ठिकाणं, म्हणजे दोन्हीकडे जायचे असंच तो बोलतो, म्हणजे क्लिअर नाही करत बात. आता बात कशी असते माहिती का, तुम्ही जर पहिले म्हणजे समजा तुम्ही पोर्टर बुक केला, समजा तुम्ही पोर्टर बुक केलाय, मग तुम्ही काय करणार, पहिले ज्या व्यक्तीने तुमचं पोर्टरचं भाडं घेतलंय बरोबर, तर तुम्ही त्याला पहिले फोन करून काय करा माहिती का, पहिले तुम्ही त्याला क्लिअर करा की बाबा तुम्हाला 3 ठिकाणी जायचंय, 3 ठिकाणी गेल्यावर तुम्हाला 3 ठिकाणी वेगळं पार्सल आहे, ते उचलून तुम्हाला पार्सल घेऊन इकडे यायचं. तो मला बोलतो मी कशाला सांगू तुम्हाला, मी सगळं टाकलंय त्याच्यामध्ये, मी सगळं बुक केलंय त्याच्यामध्ये, पोर्टरमध्ये सगळं दाखवतोय, सांगायची काय करायचं. बोला सर एकदा सांगितलं तर काय होणार, एकदा जर सांगितलं तर काय होणार. तो असंच बोलतो की सांगायची काय गरज आहे, सांगायची. अरे बोललो सर मी काय रोज मल्टिपल पार्सल नाहीत आम्हाला, रोज मल्टिपल ट्रिप नाही पडत, रोज आम्ही जास्त करून सिंगल ट्रिपच आम्हाला येते. हे मल्टिपल ट्रिप कधीच्या नवत येते, म्हणजे 6 महिन्यामध्ये एकदा येते, तर आम्हाला ते लक्षात राहत नाही. आता तुम्ही आली पण समजा घेतली पण आहे ट्रिप, पण तुमचं काम काय आहे की आम्हाला फोन करून एकदा क्लिअर करायचं की सर 3 जागे पार्सल आहे, तुम्ही 3 जागे जाऊन बरोबर पार्सल घ्या आणि इथं व्यवस्थित या, असं तुम्ही बोला ना. तुम्ही मला बोलताय 2 ठिकाणी जायचंय, तुम्हाला इकडे जायचंय, मग पार्सल घ्यायचं, इकडे जायचं, तुम्हाला हे घ्यायचंय. बोला ठीक आहे, होऊन जाईल सर, होऊन जाईल, असं काय नाही, होऊन जाईल. आता कसं आहे, चुकी माझी पण आहे, कारण की मी थोडं तिथं बघितलं नव्हतं की ट्रिपमध्ये कुठं जायचं. मला 2 ठिकाणी दाखवलं होतं, मी 2 ठिकाणी गेलो, पण 3 ठिकाणचं होतं, पण 3ऱ्या ठिकाणी मी गेलोच नाही. 3रं ठिकाण कुठं होतं, जेव्हा ते दुसरं पार्सल उचललं ना मी, त्याच्या बाजूलाच अजून एक होतं शॉप, तिकडे पण जायचं होतं मला एक ट्रिप सामान घ्यायला, पण मी तिकडे गेलोच नाही का, तिकडे गेलोच नाही. आणि मी जसं हे पार्सल उचललं आणि मी ट्रिप स्टार्ट केली ना, अशी बोललो चला यात्रा, म्हणजे नाही का चालू, डायरेक्ट मला त्यांनी काय केलं, डायरेक्ट त्यांनी मला बोला चला आता तुम्ही यात्रा, म्हणजे तुम्ही डायरेक्ट आता ड्रॉप लोकेशनचं दाखवत होता तुम्हाला लोकेशन ॲपमध्ये. तर मी काय करणार, मी तेच करणार ना, डायरेक्ट ड्रॉप लोकेशनचं मला तो लोकेशन दाखवतो, मी डायरेक्ट जाणार ना. मग तसं झालं ते. पण या माणसाने मला क्लिअर केलंच नाही, शेवटपर्यंत त्यांनी मला क्लिअर केलं नाही. मग तिकडे गेल्यानंतर मला काय बोलतो की तुम्ही एक पार्सल माझं आणलंच नाही, असं आहे तसं आहे, हे ते. बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये ऐका, बघा मी तुम्हाला दाखवतो काय बोलतो तो. PMR आहे का तुमचं आहे का, पेमेंट पण करणार. हे फर्स्ट आहे ना उचललेलं, हो 100 आहेत ना, 100 जमले द्यायचं. हे 2 आणि अजून बस एवढं दिलं. नटबोल्ट एक होते ना, नाही नटबोल्ट येणार ना, मग हे नटबोल्टच आहे ना, हे तो नटबोल्ट आहे. अहो अजून 3 तुमचे होते ट्रिप, 3 ट्रिप. हां 2 ठिकाणी पिकअप होतं, अजून एक तो 2च केला ना, एक हे केला पहिले, हे केलं पहिलं, आणि अजून तुम्हाला भोसरीमधून 2 ठिकाणी म्हणून म्हटलं, तुम्ही बघा त्याच्यात भोसरीमध्ये 2 ठिकाणी. काय तुम्ही केलं तर ट्रिपच एंड झाली, मी कुठं काय केलं बघा, एंड झाली? हे काय 2च आहे ना.
हे बघा हे पहिलं उचललं इथं दुसरे उचललं. एक दोन आणि दोन. अहो सर हे काय आहे माहिती का? ते उचललं तिथून. हो हां दुसरी ती कुठली हे ते ही कुठली गेली शिवालाजी ते तर माहिती अर्जंट होतं ना ते आपल्याला मटेरियल. हा मग हे काय हे केलं तेच म्हटलं ती कुठं आहे मग मटेरियल हे त्याचे मा- पैसे देऊन कधीचेच झाले त्याचे ते. हा का मला तर 3 ट्रिप आहे मला वाटलं 2च आहे. अहो दोन कसं ते तुमच्या ते याच्यात बघितलं नाहीत का? भोसरीमधून 2 आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं तरी पण याच्यात मॅपमध्ये सगळंच आहे याच्यात. ते एवढा तर 3 ट्रिप एकासोबत ते नाही जमत ना ते. आता आम्हाला पण कळलं कळायचं नाही याच्यात कळण्यासारखं काही दुसरं नाहीच ना. आणि यांचं बघा हे यांचं पेमेंट करून आम्ही बसलोय तुम्ही घेता ते वाट बघत बसलाय माणूस आणि तोच मेन अर्जंट मटेरियल होता. इथं तर आम्ही इथं तर गेलोच नाही कारण की इथं मला माहीतच नव्हतं. अहो माहिती म्हणजे आता याच्यात आहे ना माहिती कसं नसेल त्याच्यात. काय तुम्ही हे माहिती आहे फोनवरती तुम्हाला पण हे? सांगितलं अजून 2 मग काय? ठिकाणावरून घ्यायचे म्हणून वाटतं तुम्हाला. तर 2 ठिकाणावर 2 ठिकाणावर घेतले ना. दोन कुठं हा अजून इथून दोन पहिलं ठिकाणी, उचललं. 2 ठिकाणी भोसरीमधून तुम्हाला 2 ठिकाणाहून घ्यायचे म्हटलं बरोबर. तिथं जवळच्या जवळ आहे म्हणून सांगितलं अजून. काय येतं तसं हे तर मला वाटतं तिकडंच असं पण हे दिसलं असेल नाही. नसेल नाही हो पण हे अर्जंट होतं ॲक्च्युली मला. आम्ही ह्याच्यासाठी आम्ही ते बुक केलं ते बाकीचं मटेरियल. ठीक आहे परत यायचं असलं तर घेऊन येईल तुमचं. परत का आत्ता मला पाहिजेत होतं. आता माणसं खूप बसून आहेत कामाचे. आता बोललं तरी पण तुम्हाला तर खूप दुसरा पण बोलवण्याचा तर वेळच लागणार त्याला पण. अहो वेळ पण आता बघा ना आता वेळेमुळं तर आम्ही ते बसून ठेवलं माणसं. ते आता डिस्पॅच व्हायचं मटेरियल आमचं त्याच्यासाठी राहिलेलं. एक तर मग अशी तुमचा फोन लावतो ते फोन पण लागत नाही. दुसरा नंबर तो दिला तो पण तो लागला. लागला ना. मी तर त्या लागल्यामुळं सांगितलं तुम्हाला ते ज्यावेळेस त्यांना मी त्याच्यामुळे तुम्हाला लास्ट वेळा फोन केला ते 2 हे घेतले. हां 2 घेतलं म्हटलं मी तरी पण म्हटलं तुम्हाला बाकी अजून एक नट बोल्ट घेतल्यात का तिथून. नट बोलचं तर हे आता याचं नव्हतं माहिती मला नट बोलचं. हो नाहीत माहिती सगळं. मला वाटलं तुम्ही map पहिलेच वरतीच आहे. बोलताय ते घेतलं का तो मॅपवरतीच आहे हो सगळं काय तुम्हाला सांगण्याची काही गरज लागत नाही. एवढे काय आता काय होते माहिती आहे का एवढे सांगायची गरज लागत सगळं काही तुमच्या समोरच आहे डोळ्यासमोर. ते काय आता आमचे साहेब ओरडतील का नाही म्हणून. ते आहे आता पण आता तुमचं ह्याच्यासाठी एवढ्यासाठी नाही आमचं मटेरियल बाकीच्या डिस्पॅचेससाठी राहून गेलं आहे. इथं नाही गेलो मी मारुती मेटल. तुम्ही जिथं मटेरियल घेतलं त्याच्या बाजूला हा त्याच्या बाजूलाच होतं हे आणि मला लक्षात नाही मला म्हणजे लक्षात कळलं नाही म्हणजे कसं आहे कारण की मी ओपन नाही केलं बोले 2 टिप दिसत आहे बोले एक पहिला उचलला दुसरा उचलला. हो सगळं असतंय सगळं तुमच्याकडेच आहे ते. हा ते तर आहे. आमच्याकडे नाही बाबा आम्ही सांगावं इथून घ्या तिथून घ्या असंही नाही. आता ते तुमच्या ट्रिपसाठी आमच्या साहेबांना आता ते बोलणं तर ते हे पण आहे त्याचे चार्जेस पण द्यावं आता आम्हाला काय. परत उद्या कधी असेल तर अहो, उद्या आत्ता मटेरियल लागणार होतं त्यामुळे तर आम्ही ऑर्डर केलं नाही तर आमचे पण असं इथं जाऊन आणले असते असं केलं असतं. मी तर बघून तरी थोडं सांगायचं सर आता बघा ते मी बोलतो ना मान्य करतो माझी चुकी झाली कारण की कसं आहे मला कळलं नाही ॲक्च्युली काय आता तुमची बघा याच्यात कळण्यासारखं काहीच नाही याच्यात एकाच बुकिंगमध्ये 3 ट्रिप होत्या ते मला इथं क्लिअरली तरी पण इथं लिहिलंय टू स्टॉप. हां टू स्टॉप लिहिलं डायरेक्ट काय टू स्टॉप व्ह्यू केलं झालं सगळं झालं आणि सगळंच दाखवायला इथं सगळंच आहे. ते तर आहे हा, तुमच्या समोरच आहे तुमच्याकडे. मी तर गेलो पण आहे लोकेशनवर पण फक्त काय मी तिकडे ये नाही केलं बस. अहो हे अशामध्ये हे नाही करता येत ना आमचं नुकसान आहे ना याच्यात. काय करायचं तुम्ही सांगा ते दिरसाल काढून ते लगेच पटकन. ते तुम्हाला कधी पाहिजे ते सांगा. आता पाहिजे होतं ॲक्च्युली आता पाहिजेत होतं. आता ते काय साहेब म्हणजे आमची गाडी पण थांबून बसली काय करायचं. आता दुसरा बुक केला तरी तुमचा ते वेळच लागणार. वेळ लागणार कारण की लांब पैसा आहे. जाणार लांब. सगळं होणार ते असं होईल.
आता याच्यात काही रिव्ह्यू टाकाय गेलं तुमचं अवघड होतं त्याचं. ते मला नाही कळलं पक्क बघा. बाकी नाही तर मी काय उचला जातो, 2 उचलले तर तिसरा पण उचलला जातो. नाही हो, त्याच्यासाठी आम्ही हा, फोन ते केलं. ते म्हणजे कसं आता कळलं नाही मला. कसं आता याच्यामध्ये 3 ट्रिप होत्या, कळायचं नाही. 3 म्हणजे 3 ठिकाणी जायचं होतं, पण आता मी 2च 3 ठिकाणी. वाजले तर आमची गाडी तिथे थांबवणे सकाळपासून त्याच्यासाठी. आम्ही कशाला बुक केलं असतं बरं? हे मटेरियल कशासाठी आम्हाला ते जे मटेरियल अर्जंट टाईम नसतं त्यासाठीच बुक केलं ना. मी इथं नाही गेलो, मारुती मेटलमध्ये गेलो नाही. हा गेलो म्हणजे ते मला समजलं नाही, मला वाटलं हे झालं 2. हेच अर्जंट मटेरियल आहे. हे सकाळपासून बोंब आमचे कालपासून चालले त्याच्याच बोंब त्याच्यासाठीच. हे काय हे मटेरियल त्याच्यासाठीच. हे मटेरियल जे होतं त्याचंच आहे. हे तुम्हाला सांगतो, हे बिल बनवलं त्यांनी, वाट बघत बसले त्यांनी. हे बघा काय आयटम होतं ते? नट बोल्ट आहेत. तुम्हाला तेच म्हणलं, नट बोल्ट आहेत. हे एक्स नट बोल्ट आहे. तुम्ही नट बोल्ट घेतलाय का म्हणून एवढे विचारलं तर घेतलंय बोललात तुम्ही. मला वाटलं हे बघा, हे पण नट बोल्ट. हे तर फर्स्ट ठिकाणी फर्स्ट. हे भोसरीमध्ये 2 आहेत, ते मला नव्हतं म्हणजे कळलं नाही. कारण की तुम्ही मेसेज केला असता, आणि याच्यात मराठीतून लिहिलं आहे याच्यात. तुम्ही मेसेज केला असं ना की दादा असं असं अजून 2 ठिकाणी तुम्हाला जायचं एवढं कुठं भोसरीमध्ये. सांगायचं? भोसरीमध्ये गेल्यावर मेसेज कसं आहे आता हे बघा, हे खूप कमी येतात ट्रिप असे मल्टिपल. भरपूर आहेत हो. हे तर असंच भरपूर ट्रिप. मला तर रोजच सिंगल येतात, सिंगलच ट्रिप उचलतो. आता हे मल्टिपल ट्रिप आले तर आम्ही बी कन्फ्यूज होतो ना की बाबा कुठं कन्फ्यूज होण्यासारखं. हे बघा, याच्यात माहिती नसलं तर वेगळी गोष्ट आहे. ह्याच्यात कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही. कुठं उचलायचं इथून पुढं जायचं एवढंच सगळं. आणि सगळं तुमचा मॅप आहे. मॅपवरती उलट तिथं गेलं की दाखवलं असेल, तो ATM वाजला असेल जवळ गेलं. नाही ना वाजलं, काही नाही झालं इथं. काही कसं नाही? कळलं नाही ना इथं फक्त काय होतं की आता जसं आम्ही इथं समजा इथं आलोय, इथून मी उचललं लगे मी असं केलं की लगे गायब होऊन जातं सगळं. कशाला गायब होते? सगळंच आहे त्याच्यावरती. आता ह्याचं काय करायचं मला सांगा. आता बघा ना, काय मायनस करा किती करायचं. मायनस करू काय? कुठलं काय मायनस? आम्हाला आता मायनस जरी केलं तेवढेच पैसे लागतात. आता मायनस काय करावं त्याच्यात? आता एवढंच तिथं अजून जर बुक करायचं तेवढंच लागतात, पण आम्हाला वेळ पण नाही आता. काय करायचं? इथं काय 35 किलोमीटर लांब आहे ते. आता साहेबांना आन्सर देतात नाही. ते म्हणतात आता काय, आता ते त्यांना माहिती नाही. आता हे पैसे तर आता हे तुमचे तर हे होणार नाहीत. कारण काय आता उलट बेजारी आहे आमची. कारण काय उलट गाडी थांबू नये. अच्छा, मग बघा काय मायनस करून द्या. अहो मायनस आता काय करा? तुम्हीच सांगा. तिथून तेवढी ट्रिप तेवढीच आहे ना. ते ठीक आहे. आता तुम्ही एका याच्यामध्ये 3 ट्रिप बुक करणार तर कसं करणार? माणूस बी कन्फ्यूज होतो ना. आम्ही काय रोज थोडी 3 एका याच्यामध्ये करतो. आम्ही सिंगल ट्रिप करतो. मी काय 3 ट्रिप नव्हतो. आता एक ट्रिप ते पण उचलल्यानंतर कळतं की आम्हाला की याच्यामध्ये तुम्ही 2 ट्रिप आहे का 3 ट्रिप आहे. बघा, तिथून जरी यायचं म्हणलं ना, 550 ते 600 रुपये भोसरीहून इथं भाडंच. ते तर आहे. हां, आता याच्यात मायनस काय करा म्हणाल तुम्हीच सांगा. आता बघा काय थोडंफार करून द्या. थोडंफार आता नाही तर तुम्ही गेले तर तुम्ही घेऊन या तिकडे. तुम्हाला तेच सांगतो. आम्ही जर घ्यायचं असला तुम्ही हे तुम्हाला हेच केलं नसतं. आता बघा काहीतरी याचं सोल्युशन काढावं लागेल ना. सोल्युशन काय करावं तुम्ही सांगा. तुम्ही सांगा आता काय सोल्युशन काढायचं. 550 ते 600 असतात. 660 रुपये होतात. 150 रुपये कट करा. अजून काय कशाचे? याचे 150 कट करा. म्हणजे तुम्हाला समजा तो आता कसं माणूस तुम्ही करणार पोर्टर तर तुमचे पैसे जास्त जाणार. त्याच्यापेक्षा तुम्ही घेऊन आलेले ते परवडेल तुम्हाला कुठून? तिकडून. मग तुम्हाला कशाला लावलं असतं? अहो ते आहे. आता बघा मी मान्य करतो ना, म्हणून तो पैसे मग तुम्हाला कशाला लावलं होतं? ते तर आहे. मी बोलतो ना चुकी झाली माझ्याकडून. चुकीचं नाही. आमचं इथं मटेरियल. ठीक आहे जाऊ द्या सोडा. मग तुम्ही बोला काय बोलता. अहो काय बोला आता? मी साहेबांना काय बोला? ठीक आहे जाऊ दे. मी मटेरियल तिथं परत सोडतो. मला नका तू 1 रुपये पण. ठीक आहे. मला परत मग तुम्ही असं पण नाही तसं पण मटेरियल घेऊन जातो ना परत म्हणजे कसं घेऊन जा? अहो मग तुम्ही सांगा कसं करायचं. आता मटेरियल पण तुम्ही काय बोलताय. आता मला जर 1 रुपया नाही भेटणार, 35 किलोमीटर आलं, मी मला काय वांधा नाही. मला 1 रुपये नका. मी घेऊन जातो मटेरियल परत. मी मान्य केली ना. मग काय सांगतो तुम्हाला 3 वेळा तेच बोलतोय. मान्य केली. मटेरियल तुम्ही कशाला तुम्ही ऑर्डर पैसे नका देऊ ना. बघा मी ऑर्डर मी काय होतो माझ्याकडून चूक झाली बरोबर. ठीक आहे. मी मटेरियल तिथं परत देऊन टाकतो. ठीक आहे. तुम्ही परत दुसरा कोणी करा फोटो बुक. आम्ही हे तुम्ही पैसे करण्यासाठी. बघा आता माझी पण याच्यामध्ये आम्ही टाकून पोर्टरमध्ये कमिशन पण कट होणार माझं. नाही कमिशन तर होणार. तुम्हाला तेच सांगतोय ना.
मग ते तुम्ही पोर्टरवाल्याला फोन केला ते लोक काय बोलते, ठीक आहे बाबा असं असं करा. कशाला करा म्हणतात ते डायरेक्टच हे करतात तुमचं काय नाही करत ते डायरेक्ट. आम्ही जर आमची चुकी मान्य करतो डायरेक्ट काय चुकी करणार? मान्य म्हणजे आता काय करायचं तुम्ही सांगा. चुकी मान्य म्हणजे आता तुम्ही सांगा काय. आता तुम्ही सांगा काय करायचं. मग वेळ आता जातोय माझा पण, मला पण जायचं आहे. तुम्ही सांगा काय करायचं. मी मटेरियल घेऊन जातो परत तिथं सोडतो. अहो सोडायचं मटेरियल, आता मटेरियल सोडतो आणि हे करतो हे नाही ना, हे तुमची चुकी अहो आहे. हे नाही ते ना, तुम्ही सांगा कसं करायचं मला. मग तुम्हाला तेच म्हणतोय हां. की मला जे मटेरियल पाहिजे होतं तेच आणलं नाही. अहो मग ठीक आहे, मान्य करतो मी, नाही आणलं, चुकी झाली. आता तुमची बी चुकी आहे याच्यामध्ये. 3-3 एका याच्यामध्ये ट्रीपमध्ये टाकलं तर कसं होणार? 3 म्हणजे कसं आता ते पोर्टर कशासाठी दिलं की तुम्ही 3 बघा, तुम्ही 3 टिपा याच्यामध्ये हे करता. तुम्ही डिटेलमध्ये फोनमध्ये मला बोला, नाही तर मेसेजमध्ये टाका. 3 जागे message तुमच्या तुमच्या समोर आहे ना. तुम्ही याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काही नाही. याच्यामध्ये बघा आम्ही कशाला काही दिवसभर नाही? हे करतो, पण कशाला आम्हाला काही हे नाही? दिवसभर सगळं आहे याच्यामध्ये वेगळं वेगळं सिस्टम असतो. काय काय कधी काय होतं, कधी काय होतं, कस्टमर तिथं आम्ही जाऊन लोक काय होतं की नाही मटेरियल, कधी ट्रिप कॅन्सल होते, कधी काय होतं. कशाला याचा होतंय? काय भरोसा नाही पोर्टर. कशाला होते. मग मला मी काय तरी पण बोल- विचारलं बाबा 2 घेतलं हे. अहो सर, मी तेच तुम्हाला बोलतोय. मी तुम्हाला फोन त्याच्यामुळं कन्फर्म करण्यासाठी बी केला तुम्हाला फोन, की सर असं असं मी मटेरियल घेतले. तुम्ही बोलले ठीक आहे. आता तुम्ही सांगा कसं करायचं. मी माझं मायनस मी करतोय ना, बोललो ना तुम्ही करा मायनस पैसे, चुकी आहे म्हणून तर करतोय. आता पोर्टरला मला 120 रुपये मला द्यायचे याच्यामध्ये पोर्टरला. दुसरीतून आले का? मग ते दुसरं कोणतं हे रिटर्न करू दे, त्यांच्यातून दुसरं हां, मी तेच बोललो ना तुम्हाला. माझं तर असं नुकसान माझंच आहे ना तसं. ऑप्शन मग आता त्यांना ते पण ऑप्शन, मी 3 ऑप्शन दिले. आता ते मला एक ऑप्शन नाही देते. त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही जावा असंच फ्रीमध्ये. आता 35 किलोमीटर एवढं उन्हामध्ये आलो आणि मी असं फ्रीमध्ये जाणार का? चुकलं, मी मान्य करतो ना माझी गोष्ट. आता तुम्ही, नाही, आता तुमचं म्हणणं काय आहे? मी काय बोललो की तुम्ही नका तो पैसे, मी हे मटेरियल परत घेऊन जातो, तिथं देऊन टाकतो. हां. मग तुम्ही दुसरा पोर्टर बुक करा. ठीक आहे ना, मी काय चुकीचं बोलतोय का? ते काय बोलताय की नाही पूर्ण आम्ही इथं आता हे मटेरियल ठेवणार, तुम्ही जावा असं. हे मटेरियल ठेवायला हे मटेरियल हवं आहे का मला? हो मग ठीक, मी काय बोललो ठीक आहे. मग बोललो काही चार्जेस कापा तुम्ही, 150 कापा. आता आम्ही 120 पोर्टरला पण देणार, 150 काय चुकीचं काय आलंय मटेरियल? चुकीचा म्हणजे एक वस्तू ना मिस झाली ती माझीशी, म्हणजे ती घेतली नाही. म्हणजे यांनी काय केलं, एकाच ऑर्डरमध्ये 3 टिपा टाकल्यात. तर 3 टिपा एक मिस झालंय का? हां, एक मिस झालं म्हणजे आणि यांनी डिटेलमध्ये सांगितलं पण नाही की मला 3 जागी उचलायचं तुम्हाला. मला बोलले 2 ठिकाणी जायचं, 2 ठिकाणी. म्हणून 2 ठिकाणी जाऊन उचललं. आता इथं येऊन आल्यानंतर कळतं की आता अजून एक ठिकाणी जायचं होतं, म्हणजे तिथंच बाजूला होतं, ते मी मिस झालं. मी बोललो ठीक. 2 ठिकाणी भोसरीमधून 2 ठिकाणी मला तुमच्या समोरच आहे ते. अहो सर, मी मान्य करतो माणसाकडून चुकी होते, शेवटी आणि माणूस काम करूया. हां. आता ते आहे ना, मी तिथून पोर्टर बुक हां. करतोय. जेवढे काही अमाऊंट होतील हां. तेवढे लेस करतो तुमची, आणि तुम्हाला बाकीचे वर्ष देऊन टाकतो. आता बघा माझ्याकडून लेस नाही करणार. नाही, जे काय आहे ते नाही का, समोरासमोर तुमची चुकी, बघा, मी काय- आमचंही नुकसान आहे याच्यामध्ये. हे बघा, 2 व्हीलरच बुक करतोय मी. टू व्हीलर ॲक्टिवा नका करू. ॲक्टिवा नाही, तू साधे हां. मोटरसायकल बुक करतोय. आता चूक झाली तर मान्य करा. तर तुम्ही तर तेच सोल्युशन ना. काढा काहीतरी. हे आम्हाला अवघड केलं, ते गाडी थांबू नये ॲक्च्युली. खूप अवघड झालं. काय म्हणतो साहेब नाही का, की अर्जन्सी टाईमला खूपच परेशानी होते. ते आहे हो सर. आता आमचं माय पण चुकलं, मी मान्य करतो. आता बघा कसं आहे, मला माहिती असतं तर मी काही जाणून तर करणार नाही ना तसं. कोणी आपलं नुकसान करणार का तुम्ही सांगा. तुमच्यासाठी आहे ना, खरंच माणसं बसून मीच गडबड झाली, बोंब लागले त्यांच्या नावावर.
आम्ही पैसे करून बसलो तुम्ही यायलात म्हणून. हो तेच आता बघा मला माझं किती नुकसान आहे मला माहिती आहे. 120 रुपये पोर्टला द्यायचे, बाकी तुम्ही आता जे कापणार ते तर कापणारच. 120 मला एक्स्ट्रा द्यायचे पोर्टला. कमाई धमाई काही झाली नाही, पहिलीच ऑर्डर होती माझी. दाखवच नाही मला थोडं स्टॉप प्रोटोकॉल आहे ना. मला शिवाय रिफ्रेश करा ना, त्याला कट करा पूर्ण. तुमचे एंड व्हायला पाहिजेत का ट्रिप एंड करू का? करून टाका काय. ते आता एंड तर करावंच लागेल ना त्याला. हे बघा 725 रुपये झाले तुमचे. ठीक आहे बघा, करू एंड. 700 इथे तर 659 आहे ना. नाही नाही, ते जे वेळ लागतो त्याच्यामुळं ते एक्स्ट्रा हे करतात. बाकी मी काय माझ्या मनाने नाही केलं. ठीक आहे करा. हा तेच, माझ्या मनाने थोडी काय करणार सर, तुम्हाला माहिती आहे आता तुमच्यासमोरच केलं एंड. बघा 580 रुपये, सॉरी 725 रुपये. नाही हे आता कुठं पण थोडी जातो, जिथं आपल्याला जायचं तिथंच उचलतो मी. ॲक्च्युली आम्ही हे मटेरियल आहे ना एवढ्या किमतीचं आहे ना तेवढं हे का लागतं मला. मी तुम्हाला सांगू का त्याचे किती जास्त असं माहिती आहे का, 300-350 रुपये होतील का, किती जास्त होतात? जास्त होतं किती होत? 400 होतात. मग दाखव जे आहे ते समोर हा, ठीक आहे, समोर चालेल, नाही का ठीक. तुम्हाला ओके चालेल. ते आमचं वेळ आता ते गेलं बघा आता मटेरियलची वाट बघून गेलं. अच्छा हे बघा किती? 330. 330 घ्या बस. मला माहिती आहे ना 300 तेवढंच होतात ते.
वीरा वीरा स्कॅनर काय आता काय करते किती मायनस झाले? 330. 330. आणि वाचले किती? 725 इंटू मायनस 330 395. ठीक आहे. तुषार हा घे. कोण बोलला तुषार? वीरा तुम्हाला पाठवू का डायरेक्ट स्कॅनर? थांबा ना. स्कॅनर पाठवा. ते होणार नाहीत नाही तर. काय करतेस ग? हे काय थोडक्यासाठी तुमचं नुकसान नाही, आमचं पाणी घेऊ का? कुठंच दिसेना, आवाज येते तुझ्यापासून. आवाज येते म्हणून दिसेना. कसं आहे आपण जाणून सुद्धा कोणी करत नाही सर. कसं आमच्या माझ्याकडून चुकलं मी मान्य करतो कारण की ते समजलं नाही मला. आणि ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आता 3 याच्यामध्ये काय झालं ते तिकडं हे ऑर्डरचा ॲपच हँग झाला तिकडं. मी स्वाईप करतोय पण ते दाखवतच नव्हतं काय. मग डायरेक्ट नंतर काय दाखवायला लागलं, डायरेक्ट इथंचं लोकेशन दाखवलं. अभ्यासाचा क्लास आहे 4 वाजता. आम्हाला साहेब बोलतात. आता तुम्हाला सांगतो माझं नुकसान आहे. 120 रुपये मला आता पोर्टरला पण द्यायचे. इथं चाललं इथं म्हणजे इथं तो कमिशन घेतो ना. नाही आहे आता ते तुम्ही आम्हालाही वाईट वाटते पण आता ते काय माहिती आहे का आता ते आता एवढं लांब होण्याचं आलं 35 किलोमीटर. मला माहिती आहे कसं आलं एवढं उन्हामध्ये हालत खराब होते. ठीक आहे तुमचं स्कॅनर हां पाठवतो. हा कुठं गेला मोबाईल पेमेंट करायचं. तेच नाही त्याला फोन करतो येते का फोन? नाही फोन नाही. ते तुला व्हॉट्सअप केलं ते पेमेंट करतो 395. हा मला शब्द मग शेतात पाठवलं होतं ना हा स्कॅनर कोणता Head south. स्कॅनर पाठवलं सरांना. तू मग पाठव की पाठवलं. हॅलो सर ऐका ना ते तुम्हाला स्कॅनर पाठवले. हां ते 395 करा कारण त्यांचे ते जे चार्जेस लागतात ना त्याचे ते कमी केले ते. हां हां GPS signal lost. हां हां हे पोरं आले काय करायचं काय करायला
ते बॉम्ब मारलं की अजून तर. अहो ते बॉम्बाचं ट्रान्सपोर्टेशनचं ते पॅलेट टाका त्यावरती ते त्या दिवशीच पडलं होतं. सगळं मटेरियल बाजूला काढा म्हणून म्हटलं होतं त्यांना. सगळं काढा म्हटलं होतं. त्यांनी बनवलेलं त्यांना तर माहिती होते ना, त्याच कंपनीचे एवढं मग आता हे काय करावं लागेल, तेही करावं लागेल बाजूला बाजूला करावं लागेल. चालते यांचं करून टाका एवढं. तिकडे एक फॅक्टरीला अजून असेल बोलायला मटेरियल अजून पाठवतो. सगळीकडे गडबड आहे. हा ना, ते धावपळ असते ना, असं असं. आता हे यांना पण सांगावं लागेल. हे काय आहे ना, आता तुमच्या समोरच काय म्हणते बघा. तेव्हा हे कसं आहे ना, मल्टिपल ऑर्डरना खूप कमी येतात. हे महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये एखादे पडतात. नाही हो, बघत राहा बरं का तुमचं. नाही करंट कस्टमरला खूपच कसं आहे म्हणून हे कळत नाही आम्हाला. ऑर्डर पण कॅन्सल केली समोरच्या. सांगावं लागेल. मी सकाळी 9 पासून मी फॉलो करतो. हा का? 9 पासून. हेलो सर, वो पोर्टर वाला है क्या? अभी आ जाएगा सर. तो हाँ हाँ पेमेंट आले का बघा. नाही आलं ना अजून. सकाळी 9 वाजून म्हणजे 10 पासून त्याला फॉलो करतो. नट एवढंच आहे नट बोल, जास्ती काही नाही. छोटा तर असं पण ते. हां, मी त्यामुळे म्हणलं नट बोल. ते मला वाटलं तुम्ही या नटबॉलचं बोलताय म्हणून मी एवढं लक्षात घेतलं नाही. जो ब्लैक लाइन है, जो एड्रेस है ना, उसको सिर्फ ऑरेंज कलर, जो साइड में पूरा फ्रेम है ना, ऑरेंज कलर का बैकग्राउंड, उसको सिर्फ ऑरेंज हो गया तो नाही आलं ना अजून. ऑर्डर पण कॅन्सल झाली माझी. इथून काय न्यायचं आहे का तुम्हाला? पार्सल घेऊन जातो. आता काही नाही हो. एवढं हे याच्यासाठी मागले त्याच्या तेवढ्यासाठीच. अच्छा. $200 ते 120 आहे. 420 रुपये. हॅलो हां सर, ते थांबलेत बरं का ते ॲक्च्युली. तुम्ही दोन घेतलं. अहो ते हे जे तुमचं पार्सल आहे ते बाजूलाच होतं तिकडं. त्यांनी पण सगळं थोडंसं थोडंसं मी आपण रेडी करून ठेवलं आहे. वाटच बघत बसला ते. आता म्हणते हे ॲप पण तिथं माझा हे चालत नव्हता बरोबर. नाही, आता आमच्यासोबत केलं ते म्हणजे नाही का दुसऱ्यासोबत होऊन नाही तेच ना, आता बघा हे म्हणून बोलतो ना, आता लक्ष देईल ना पुढं. झालं झालं का? पाठवलं आहे का त्यांनी स्क्रीनशॉट? आलंच नाही अजून.
चालेल चला येऊ का चालेल. धन्यवाद